नमस्कार. भरपूर दिवस टिकणारं आंबट, गोड आणि तिखट अशी चटपटीत चव असलेला मेथांबा आज आपण बघणार आहोत. त्यासाठी 2 कैऱ्या घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्याचे साल काढून घेतलेले आहेत. साल काढल्यानंतर ते कापून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 लाल सुकी मिरची, अर्धा टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून मेथी दाणे टाकून 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. परतल्यानंतर 1 वाटी कैरीचे तुकडे मी त्या फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे. साधारणतः 2-3 मिनिटं ते आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. अर्धा वाटी गूळ वापरलेला आहे. कैरी आंबट असेल तर जास्त वापरला तरी चालेल. तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. 2 मिनिटं वाफेसाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलं. छान गुळाला पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल टाकायचं आहे, जेणेकरून छान असा रंग त्याला येतो. आता ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला ते आटून घ्यायचं आहे, छान शिजून घ्यायचं आहे. आपलं छान शिजलेलं आहे, घट्टपणा त्याला आला आहे. गॅस बंद केलेला आहे, थंड करून घ्यायचा आहे आणि छान असा आपला मेथांबा चटपटीत आंबट गोड असलेला तयार झालेला आहे. एका छान बर्नीमध्ये काचेच्या भरून ठेवायचा आहे. भरपूर दिवस टिकतो. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.